तीळ हा आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाचा असा पदार्थ आहे. लाडू असो, चिक्की असो की भाजी, आमटी, खमंगपणा आणण्यासाठी आपण तिळाचा वापर हा नक्कीच करतो. पण बाजारात आपल्याला साधारणपणे दोन प्रकारचे तीळ आढळून येतात. एक म्हणजे काळे आणि दुसरे म्हणजे पांढरे. अनेकांना प्रश्न पडतो की या दोन्ही प्रकारच्या तिळांमध्ये चवी व्यतिरिक्त आरोग्याच्या दृष्टीने नेमका फरक काय आहे? कोणते तीळ खाणे जास्त फायदेशीर ठरू शकते? चला तर मग आपण सविस्तरपणे माहिती घेऊ. जरी दोन्ही प्रकारचे तीळ आरोग्यासाठी चांगले असले तरी काही पोषक तत्वांच्या बाबतीत काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा थोडे जास्त फायदे आढळतात. कॅल्शियम. पांढऱ्या तिळाच्या तुलनेत काळ्या तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे खूप जास्त असते. कॅल्शियम आपल्या हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना हाडं मजबूत ठेवायची आहेत किंवा कॅल्शियमची कमतरता आहे त्यांच्यासाठी काळे तीळ हे अधिक फायदेशीर ठरू शकतात. त्यानंतर फायबर आणि अँटीऑक्सिडंट. साधारणपणे काळ्या तिळावरची साल काढली जात नाही, तर पांढरे तीळ हे साल काढलेले असतात. या सालीमध्येच फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे साल न काढलेल्या काळ्या तिळामध्ये या घटकांचे प्रमाण अधिक राहते. फायबर हे पचन संस्थेसाठी चांगले असते, तर अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स पासून बचाव करतात. दोन्ही प्रकारच्या तिळांमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स जसे की ओमेगा 3 फॅटी ॲसिड, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे महत्त्वाचे घटक असतात. मात्र काही अभ्यासानुसार काळ्या तिळामध्ये यातील काही घटकांची पातळी थोडी जास्त असू शकते. चवीबद्दल जर फरक पाहायचा झाला तर काळे तीळ हे चवीला थोडे जास्त कडूसर, कुरकुरीत आणि खमंग लागतात, तर पांढरे तीळ हे चवीला तुलनेने थोडे मऊ, गोडसर आणि सौम्य असते. पांढरे आणि काळे तीळ हे रोजच्या आहारात कसे वापरायचे ते पाहू. आता पाहू पांढरे तीळ. पांढरे तीळ हे पोह्यांबरोबर टाकून तुम्ही खाऊ शकता. यामुळे पोह्यांना देखील चव आणि पोषण देखील वाढेल. पांढरे तीळ हे लाडू किंवा पेढ्यांमध्ये तुम्ही टाकू शकता. खास करून गोड पदार्थांसाठी ते अतिशय आदर्श मानले जाते. सॅलड आणि सूपमध्ये देखील पांढरे तीळ टाकून त्याचा स्वाद आणि पोषण वाढवता येते. पराठ्याच्या पिठात किंवा रोटीच्या लाटण्यावर पांढरे तीळ वापरू शकता. काळे तीळ अधिकतर चिक्की आणि तीळ लाडू बनवण्यासाठी वापरले जातात. ते तयार करणे सोपे असून आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. भाजलेले काळे तीळ हे सूप आणि सॅलडमध्ये छान लागते. काळे तीळ हे दूध किंवा लस्सीमध्ये देखील घालून आरोग्यासाठी उत्तमरित्या आहे. भाजलेले काळे तीळ हे भाज्यांच्या साईड डिशमध्ये देखील टाकून त्यांचा पोषण घटक वाढवू शकता. काळे आणि पांढरे तीळ भाजून खाणे अधिक फायदेशीर असतात. सकाळी 1 चमचा तीळ पाणी किंवा दुधासोबत घेणे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहे. तेलाच्या किंवा मसाल्याच्या पदार्थांमध्ये देखील तीळ चांगल्या पद्धतीनं वापरता येतं. तर मित्रांनो, ही होती तिळाची संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.